नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे, पण आता कर्नाटकमध्ये सुद्धा हुबळीसह निपाणी पर्यंत पावसाची मजल येत्या 24 तासांमध्ये म्हणजे उद्याच्या संध्याकाळपर्यंत 4 तारखेच्या संध्याकाळपर्यंत बारीक फटकारे वगैरे काही प्रमाणात का होईना ते हलक्या सरी कोसळणार आहेत। मित्रांनो, ज्या वेळेस निपाणी असेल, कलबुर्गी असेल, बेळगाव असेल अशा भागामध्ये हुबळीसह पाऊस झाला त्याचे पडसाद सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये उमटलेले आहे। याही वेळेस 4 तारखेला आणि 5 तारखेच्या संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी फटकारे सटकारे दुपारनंतर येण्याची शक्यता दाट आहे, कारण की आभाळच तसं ढगाळलेलं ह्या कोपऱ्यामध्ये ह्या 3 जिल्ह्यांमध्ये राहू शकतं। थोडंफार धाराशिवला सुद्धा पॉंड्री लगतच्या भागांना थोडीफार शितोड्यांची शक्यता आहे। नुकसान करेल किंवा नुकसान अति करेल अशी शक्यता नाहीये, पण बारीक सटकारा बुरबुर असा मोजक्या ठिकाणी ह्या भागांमध्ये राहू शकतो। मित्रांनो, यानंतर आपण 6 तारीख आणि 7 तारीख महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांसाठी ढगाळलेली सांगितली आहे। ही ढगाळलेली तारीख सुद्धा आहेच, पण धुई धुकं आभाळ ब्लर राहणं, सोलर पॅनल जसं पाणी भरतात शेतकरी ते सोलर पॅनल न चालणं हे 6 तारखेला आणि 7 तारखेला देखील घडणार आहे। तर ह्या भागांमध्ये या 6 आणि 7 ला पावसाची शक्यता नाही। 1-2 गावांना जर पडला तो एक अपवाद समजायचा आहे, कारण की सगळीकडे पडला तर लोक त्याला पाऊस म्हणतात, नाही पडला तर लोक आम्हाला निगेटिव्ह कमेंट करतात, त्यामुळे आपण ही माहिती ऍप्लिकेशनला देत असतो। पण एक्झॅक्टली सांगायचं झालं थोडक्यामध्ये तर 6 डिसेंबर आणि 7 डिसेंबर ही मराठवाड्यामध्ये खूपच ढगाळ वातावरण करणार आहे। पावसाची शक्यता नसल्यास जमा आहे, किरकोळ अपवाद वगळला तर। आणि खानदेश, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हे 2 दिवस ढगाळलेलं वातावरण राहील। दक्षिण भारतामध्ये असलेला ढगाळ वातावरणाचा परिणाम असल्यामुळे पुन्हा एखादा दिवस शिल्लक का होईना पण लातूर सारख्या ठिकाणी, सोलापूर, सांगली सारख्या ठिकाणी एक दिवस शिल्लक राहील, म्हणजे 8 तारखेपर्यंत ढगाळलेलं वातावरण बऱ्याच ठिकाणी राहील। पुन्हा संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण क्लिअर होऊन 8 आणि 9 तारखेला अत्यंत कडाक्याची थंडी पडणार आहे। ती थंडी 5 ते 6 दिवस पुन्हा टिकून राहील। असंच 17 डिसेंबर महिन्यामध्ये वारंवार चालत जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। आता आपण सुरुवातीला ज्या पावसासंदर्भात बोललो आहे, सांगली, सोलापूरमध्ये काही मोजक्या ठिकाणी पेंडवणी किंवा त्यापेक्षाही खूप कमी नसल्या जमासारखा आहे काही भागांमध्ये, पण तो आहेच, कारण की कर्नाटकमध्ये याचा प्रभाव पडल्यानंतर ते वातावरण उत्तरेकडे सरकणार आहे। कोल्हापूर, पणजी, गोवा, सोलापूर, सांगलीमध्ये 1-2 ठिकाणी ढगांचं संक्रमण होऊन तिथे पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत। तो पाऊस पिकांना पोषक राहील, फायदेशीर राहील, नुकसान करणारा नाही आणि विशेषतः हा सर्व दूर नाही, 10-5% भागांमध्ये राहील, त्यामुळे काळजी करू नका। जय शिवराय, धन्यवाद। ज्याने अजूनही ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नाही त्याने ऍप्लिकेशन डाउनलोड करा। लाईव्हचा प्रोग्राम आपण तिकडे वळवलेला आहे आपल्या चॅनलवरती, फेसबुकवरती, युट्यूबवरती लाईव्ह नाहीये, मात्र असे शॉर्टकट व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण पाठवण्याचा आपण वारंवार प्रयत्न करू। माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा। जय शिवराय।